नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक ऍडमिशन शेड्यूल. यामध्ये आपण डिस्कस करूया रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशनच्या डेट्स कोणत्या आहे, सोबतच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा फायनल मेरिट लिस्ट कधी डिस्प्ले होणार आहे, काय मिनिंग असतं मेरिट लिस्टचं, किती मेजर रोल प्ले करते ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवण्यामध्ये, सोबतच कॅप राऊंड 1, 2, 3, 4 याचे जे रूल्स रिवाइज झाले ते सुद्धा व्यवस्थित समजून सांगेल. कॉलेजला रिपोर्ट करताना कोणकोणते डॉक्युमेंट्स कॅरी करणं खूप जास्त गरजेचं असतं. इन केस जर आपण कॅरी नाही केलं तर काय होऊ शकते, प्रत्येक गोष्ट मी स्टेप बाय स्टेप समजावून सांगेन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करतो. आणि इन केस जर तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्यामध्ये सगळ्या लिंक्स तुम्हाला मिळून जाणार. आपण स्टार्ट करूया ऑनलाईन रजिस्ट्रेशन पासून. तर इथे बघा 3 कॉलम्स आहे, एक सिरियल नंबर, ऍक्टिव्हिटीज आणि शेड्यूलचा. त्यामध्ये फर्स्ट डेट आणि लास्ट डेट आहे. ऍक्टिव्हिटी मध्ये बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म अँड कॅन्डिडेट्स ला जे स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करण्याची टाइम देण्यात आला होता तो होता 20th ऑफ जून टू द 5th ऑफ जुलै. तर ही डेट रिवाइज झालेली आहे. पॉसिबिलिटी अजून रिवाइज होऊ शकतं कारण इथे तुम्हाला स्टार मार्क दिसत असेल, पण 5 जुलैच्या अगोदर करून घ्या. त्यानंतर डॉक्युमेंट्सला व्हेरीफाय आणि कन्फर्म करण्याचा पण जो टाइम दिलेला आहे तो सेमच आहे, 20th ऑफ जून टू द 5th ऑफ जुलै पर्यंतचा. आणि यानंतर तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे ती 7th ऑफ जुलै 2025 ला होणार आहे. आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असतं, तात्पुरती मेरिट लिस्ट असतं. म्हणजे यामध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केलेले आहे रजिस्ट्रेशन किंवा कन्फर्मेशनच्या वेळेस त्याच्या बेसिसवर एक मेरिट लिस्ट लागते. फॉर एक्झाम्पल 12वीचा जो पहिला मुलगा असेल त्याला 96% असेल तर त्याचा स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर 1 आहे, कॅटेगरी लेवल जनरल मेरिट नंबर असतो, होम डिस्ट्रिक्ट लेवल मेरिट नंबर्स असतात, तर ते डिस्प्ले केल्या जातात. सोबतच तुमचे एज्युकेशनल डिटेल्स असतात, लाईक तुमचे मार्क्स, पर्सेंटेज ते डिस्प्ले केले जातात. तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन डिस्प्ले केल्या जाते, लाईक तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्ही TFWS किंवा कॅन्डिडेट टाईपला यस नो केलं होतं का, ह्या सगळ्या डिटेल्स तिथे व्हिजिबल असतात. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या वेळेस काय करायचं की ज्या डिटेल्स डिस्प्ले केल्या गेलेल्या आहे आणि ज्या डिटेल्स आपल्या डॉक्युमेंट्समध्ये मेन्शन आहे त्या सेम आहे की नाही. जर ते मिसमॅच असेल तर मग तुम्हाला ग्रीव्हान्स फाईल करावं लागतं. ते आहे 8th ऑफ जुलै टू द 9th ऑफ जुलै मध्ये करावं लागणार. अँड देन फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल 11th ऑफ जुलै पर्यंत. तर इथपर्यंत शेड्यूल आलेला होता. यानंतर पण शेड्यूल आलेला आहे कॅप राऊंड्स बद्दल, तो पण डिस्कस करू. पण इथे काही गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेवा. फर्स्टली तुम्हाला साठी डेट्स थोड्याफार रिवाइज होण्याची पॉसिबिलिटीज आहे, पण डिपेंड राहू नका. फर्स्ट पॉईंट. सेकंड, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये ज्या पण डिटेल्स आहे ते व्यवस्थित क्रॉस कन्फर्म करा आपल्या डॉक्युमेंट सोबत. जर वेल अँड गुड असेल तर काही अडचण नाही, डायरेक्टली तुम्ही फायनल मेरिट लिस्टची वाट बघू शकता आणि ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवू शकता. आणि थर्ड, सगळ्यात महत्वाचं, की तुम्ही आता कॉलेजची लिस्ट बनवायला सुरुवात करून द्या कारण ऑलरेडी भरपूर कमी टाइम आपल्याकडे राहिलेला आहे. तर आता आपण सुरुवात करूया. द ऍक्टिव्हिटीज अँड शेड्यूल डेट्स फॉर कॅप राऊंड्स आर एज फॉलोज. तर बघा कॅप राऊंड 1 जो आहे त्याच्यामध्ये डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स 11th ऑफ जुलैला डिस्प्ले होईल. म्हणजे कॅटेगरी वाईज प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट वगैरे आहे ते डिस्प्ले केल्या जातं, त्यावर आपण व्हिडिओ बनवणारच आहे, ते 11 जुलैला होईल. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू द कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट 12th ऑफ जुलै टू द 14th ऑफ जुलै मध्ये करायचं आहे. इथे विद्यार्थ्यांचा डाऊट असतो की सर मी फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केलं होतं तर मला कॉलेजला किंवा FC सेंटरला जावं लागेल का? नाही, काही गरज नाही. तुम्ही घरी बसून पण फॉर्म फिल करू शकता. तुम्हाला लॉग इन करून करता येईल फॉर्म फिल. नंतर काय, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 म्हणजे जो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं याचं अलॉटमेंट कधी राहणार आहे 16th ऑफ जुलै 2025 ला. आणि अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहे ते व्यवस्थित समजून घ्या. बघा, एकदा कॅप राऊंड अलॉटमेंट डिक्लेअर झालं त्यानंतर ए ऑप्शन बघा, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड द सीट ऍज पर देअर फर्स्ट प्रिफरन्स इन राऊंड 1 ऑटो फ्रीज shall accept the seat and pay the seat acceptance fees through the online mode. Such a candidate shall not be eligible for participation in subsequent rounds. म्हणजे कॅप राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला फर्स्ट ऑप्शन जर मिळालं किंवा अलॉट झाला तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल, म्हणजे ते ऑटोमॅटिक लॉक होईल. अशा केसमध्ये तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीस पे करायची आहे आणि तुम्ही पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल नाहीये. आलं लक्षात? पॉईंट नंबर 2 काय म्हणते ते लक्षात घ्या. बी नंबरचा, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड द सीट अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स and if satisfied with the allotment and wish to freeze their allotment shall accept the seat through their login and shall pay the seat acceptance fees through the online mode. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पहिलं ऑप्शन सोडून दुसरं कोणतं ऑप्शन मिळालेलं आहे आणि ते सॅटिस्फाईड आहे, फॉर एक्झाम्पल मला 3rd नंबरचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर मिळाला आणि मी सॅटिस्फाईड आहे, तर अशा केसमध्ये काय करेन मी त्याला सेल्फ फ्रीज करेल, सीट एक्सेप्टन्स फीस पे करणार.
आणि सच अ कॅन्डिडेट शॅल नॉट बी एलिजिबल फॉर द पार्टिसिपेशन इन सबसिक्वेंट राऊंड्स. असा विद्यार्थी पुढचा राऊंड खेळणार नाही कारण त्यांनी त्या कॉलेजला लॉक केलेला आहे. थर्ड पॉईंट म्हणजे सी पॉईंट काय म्हणतो, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड the seat other than the first preference and want to accept it subject to apply for betterment in the subsequent rounds must accept the allotted seat round 1 with a not freeze betterment option and shall pay the seat acceptance fees through the online mode. म्हणजे असा विद्यार्थी ज्याला पहिलं ऑप्शन सोडून दुसरं कोणतं ऑप्शन मिळालेलं आहे आणि त्याला पुढचे सबसिक्वेंट राऊंड्स खेळायचा आहे, तर अशा वेळेस तो नॉट फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करेल आणि बेटरमेंट साठी जाईल आणि त्याला सीट एक्सेप्टन्स फीज पे करावं लागेल. तर या 3 ऍक्शन तुम्ही घेऊ शकता. पहिली ऍक्शन तर तुमच्या हातातच नाही की ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. बी आणि सी हे तुमच्यावर डिपेंड करते, पर्सन टू पर्सन और कॅन्डिडेट टू कॅन्डिडेट. आणि हे कधी करायचं तुम्हाला 17th ऑफ जुलै टू द 19th ऑफ जुलैच्या ड्युरेशन मध्ये करायचंय. आता इन केस मी हे पण सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी ऑटो फ्रीज झालेले किंवा सेल्फ फ्रीज केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना काय करायचंय, रिपोर्टिंग टू द अलॉटेड स्टुडंट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबमिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट फॉर द फीज आफ्टर कॅप राऊंड 1. म्हणजे बघा, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन एक्सेप्टेड सीट ऍज पर द 4A and B above must report to allotted institute for confirmation of admission. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पॉइंट ए आणि बी म्हणजेच ज्यांचं कॉलेज ऑटो फ्रीज झालंय किंवा ज्यांनी सेल्फ फ्रीज केलंय अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी रिपोर्ट करायचंय कॉलेजला. त्यानंतर काय करायचंय, the institute shall verify the required documents and upload the admission of the candidate in the online system through institute login immediately and shall issue a system generated receipt of confirmation of admission and fees paid receipt to the candidate. If it is found that the seat allotted to the candidate is on the false claims made in the application by candidates, then institute shall not admit such a candidate and such a candidate shall raise the grievance either in scrutiny or physical scrutiny mode to update his or her candidates. बघा, इन्स्टिट्यूट काय करेल, तुम्ही कॉलेजला गेले आपले डॉक्युमेंट्स घेऊन सगळं ओके असेल तर तुम्हाला लगेच ऍडमिशन रिसिप्ट आणि तुम्ही कन्फर्म केली ती सीट याची रिसिप्ट तुम्हाला देऊन जाईल, म्हणजे तुमची ऍडमिशन डन होईल. पण इन केस तुम्ही जे क्लेम केले होते की मी ओबीसीचा कॅन्डिडेट आहे किंवा एससीबीसीचा आणि काही डॉक्युमेंट्स मिसमॅच होत आहे, तर अशा वेळेस इन्स्टिट्यूट तुमची ऍडमिशन एक्सेप्ट करणार नाही. तुम्ही एक तर ग्रीव्हान्स फाईल करून ते रिकरेक्ट करून घेऊ शकता किंवा मग पुढच्या राऊंडसाठी किंवा माइट बी असं पण होऊ शकते की तुम्ही डायरेक्टली कॅप राऊंडच्या बाहेर सुद्धा होऊ शकतात. तर म्हणून काही फॉल्स क्लेम्स वगैरे करू नका. केले असेल तर ऍटलीस्ट ते आतापर्यंत क्लिअर करून घ्या, ते डॉक्युमेंट्स आतापर्यंत मिळवून घ्या. ओके. आणि हे कधी करायचंय तुम्हाला 17th ऑफ जुलै टू 19th ऑफ जुलैच्या ड्युरेशन मध्ये करायचंय. आता कॅप राऊंड 2 काय म्हणते, कॅप राऊंड 2 साठी काय, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 2. म्हणजे कॅप राऊंड 2 साठी ज्या वॅकंट सीट्स आहेत डिस्प्ले होईल 20th ऑफ जुलै 2025 ला. देन अगेन ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 2 थ्रू द कॅन्डिडेट्स लॉगिन. अगेन 21 जुलै ते 22 जुलैच्या मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2 म्हणजे जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर होईल 24th ऑफ जुलै 2025. अँड देन अगेन कॅप राऊंड 2 मध्ये काय राहणार, कारण यावेळेस प्रत्येक कॅप राऊंड मध्ये ऑटो फ्रीजचे रूल्स रिवाइज झाले आहेत, तर समजून घ्या. ऑल द एलिजिबल कॅन्डिडेट्स पार्टिसिपेट इन कॅप राऊंड 2 allotted the seat first in round 2 shall accept the seat and shall pay the seat acceptance fees through online mode. असे विद्यार्थी ज्यांना पहिल्यांदा सीट मिळालेली आहे अशा विद्यार्थ्यांना सीट एक्सेप्टन्स फीज पे करायची थ्रू ऑनलाईन मोड. कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड द सीट ऍज पर देअर फर्स्ट 3 प्रेफरन्स इन राउंड 2 ऑटो फ्रीज shall accept the seat and pay the seat acceptance fees through the online mode. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना ज्याला पहिल्या 3 ऑप्शन पैकी कोणतेही कॉलेज मिळालेलं असेल कॅप राऊंड 2 मध्ये ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. त्या विद्यार्थ्यांना सीट एक्सेप्टन्स फीज पे करायची ऑनलाईन पद्धतीनं आणि असे विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. सी पॉइंट काय म्हणतो ते पण समजून घ्या. कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड द सीट अदर दॅन फर्स्ट 3 प्रेफरन्स and if satisfied with the allotment and wish to freeze their allotment shall accept the seat through their login and shall pay the seat acceptance fee through online mode. अशा विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना अदर दॅन 3 ऑप्शन मिळाले आणि ते सॅटिस्फाईड आहे असे विद्यार्थी लॉक करून घेईल आपलं ऍडमिशन, ज्याला सेल्फ फ्रीज म्हणतो आपण, आणि सीट एक्सेप्टन्स फीज पे करणार. आणि सच अ कॅन्डिडेट शॅल नॉट बी एलिजिबल फॉर द सबसिक्वेंट राऊंड, म्हणजे पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. पॉईंट नंबर डी काय म्हणतो, candidates who have been allotted the seat other than first 3 preferences want to accept it subject to apply for betterment in the subsequent rounds must accept the allotted seat in round 2 with a not freeze betterment option and shall pay the seat acceptance fees through the online mode. म्हणजे असे विद्यार्थी जे 3च्या व्यतिरिक्त कोणता ऑप्शन मिळाले पण ते सॅटिस्फाईड नाहीये, त्यांना पुढचे सबसिक्वेंट राऊंड्स खेळायचे फॉर बेटरमेंट कॉलेज, तर असे विद्यार्थी नॉट फ्रीज बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करणार आणि सीट एक्सेप्टन्स फीज पे करणार. आणि ही सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणत्या डेट्स मध्ये करायचे, 25th ऑफ जुलै टू द 26th ऑफ जुलै मध्ये करायचं आहे.
आणि यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे किंवा व्हिजिट करायचं ते सांगतो. नोट फॉर अ रेग्युलर कॅन्डिडेट्स अदर दॅन वर्किंग प्रोफेशन. ओके, कॅन्डिडेट्स हु हॅव बीन एक्सेप्टेड द सीट ॲज पर द A9BC above must report the allotted institute for confirmation of admission. अगेन, ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज ऑटो फ्रीज झालं किंवा सेल्फ फ्रीज केलेलं आहे त्यांनी स्वतःहून, अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्ट करावं लागेल. आणि तोच पॉईंट राहील की तुम्हाला तुमच्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट सोबत म्हणजे व्हिजिट करावं लागेल कॉलेजला, आपले डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल, ते ऍडमिशन रिसिप्ट तुम्हाला देईल. इन केस जर फॉल्स क्लेम असेल तर तुम्हाला ग्रीव्हन्स फाईल करून तो करेक्ट करावा लागेल, वॉट एव्हर. तर तेच गोष्टी इथे पण मेन्शन केलेल्या आहे. आणि ही प्रोसेस कधी करायची? 25 जुलै टू द 26 जुलैमध्ये करायचं. आता आपण कॅपराउंड 3 डिस्कस करू. तर कॅपराउंड 3 मध्ये काय होणार? फर्स्ट, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅपराउंड 3. किती वॅकंट सीट्स आहे कॅपराउंड 3 साठी ते डिस्प्ले होईल 27 जुलै 2025. देन ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउंड 3 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन, ते तुम्हाला करायचं 28 जुलै टू द 29 जुलैमध्ये. देन तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅपराउंड 3 साठी ते डिस्प्ले होणार 31 जुलै 2025 ला. आणि आता पुन्हा काय करावं लागेल? अलॉटमेंट झाल्यानंतर तुमच्याकडे काय काय ऍक्शन्स तुम्ही घेऊ शकता, वन बाय वन डिस्कस करू आपण. ए पॉइंट काय म्हणतो आपल्याला? ऑल द एलिजिबल कॅन्डिडेट पार्टिसिपेट इन कॅपराउंड 3 अँड अलॉटेड सीट फर्स्ट टाइम इन कॅपराउंड 3 एक्सेप्ट द सीट अँड शाल पे द सीट एक्सेप्टन्स फीज थ्रू ऑनलाईन मोड. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना ज्यांना पहिल्यांदा सीट अलॉट झालेली अशा त्या विद्यार्थ्यांना सीट एक्सेप्टन्स फीज पे करायची ऑनलाईन मोड थ्रू. बी पॉइंट काय म्हणतो? कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर देअर फर्स्ट 6 प्रेफरन्स इन राऊंड 3 ऑटो फ्रीज. म्हणजे पहिले जे 6 ऑप्शन पैकी तुम्हाला जर कोणतं कॉलेज मिळालं असेल तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. अशा विद्यार्थ्यांना काय करायचंय? शाल ऍक्सेप्ट द सीट अँड पे द सीट एक्सेप्टन्स फीज थ्रू ऑनलाईन मोड. सच अ कॅन्डिडेट शाल नॉट बी एलिजिबल फॉर सबसिक्वेंट राउंड्स. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना सीट एक्सेप्टन्स फीज पे करायची आणि असे विद्यार्थी पुढचे राउंड खेळू शकणार नाही पहिल्या 6 ऑप्शन पैकी जर त्यांना कोणतं ऑप्शन मिळालं असेल तर. सी ऑप्शन काय म्हणते? अगेन तेच, candidates who have been allotted other than first 6 preference and if satisfied with the allotment wish to freeze their allotment shall pay the seat acceptance fees. आणि ते पण पुढच्या राऊंड साठी एलिजिबल राहणार नाही. म्हणजे तुम्हाला 6च्या व्यतिरिक्त कोणते ऑप्शन मिळाला तुम्ही सॅटिस्फाईड आहे तर ते सीट एक्सेप्टन्स फीज पे करणार आणि पुढच्या राऊंड खेळणार नाही. डी पॉइंट काय म्हणते? इन केस तुम्हाला 6च्या अदर दॅन कोणतं ऑप्शन मिळालेलं आहे पण तुम्ही सॅटिस्फाईड नाही, तुम्हाला सबसिक्वेंट राऊंड म्हणजेच कॅपराउंड 4 खेळायचं, अशा वेळेस तुम्ही नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करणार आणि सीट एक्सेप्टन्स फीज पे करणार ऑनलाईन पद्धतीनं. आणि हे तुम्हाला कधी करायचे? 1 ऑगस्ट टू 2 ऑगस्ट मध्ये करायचंय. आणि कोणत्या स्टुडंटला रिपोर्ट करायचंय कॉलेजला? अगेन पॉईंट नंबर बी अँड पॉईंट नंबर सी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज ऑटो फ्रीज झालंय किंवा ज्यांनी सेल्फ फ्रीज केलंय अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्ट करायचं, रिक्वायर्ड डॉक्युमेंट सोबत आपली कॉलेजची फीस पे करायची आणि आपली ऍडमिशन रिसिप्ट घ्यायचे. तर हे आपण ऑलरेडी डिस्कस केले. हे तुम्हाला कधी करायचंय? 1 ऑगस्ट टू द 2 ऑगस्ट 1 ऑगस्ट टू 2 ऑगस्ट मध्ये करायचंय. कॅपराउंड 4 काय म्हणतं? डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वेकंट सीट्स फॉर कॅपराउंड 4 तुम्हाला होईल 3 ऑगस्टला. देन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ कॅपराउंड 4 करावं लागेल 4 ऑगस्ट टू 5 ऑगस्ट पर्यंत. देन डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅपराउंड 4 होणार 7 ऑगस्ट 2025. अँड देन अगेन तुम्हाला आता इथे काही असं ऑटो फ्रीजचं काही ऑप्शन राहणार नाही कारण हा शेवटचा राऊंड आहे. जे कॉलेज मिळालं ते तुम्हाला घ्यावं लागेल. तिथे क्लिअरली मेन्शन आहे all the eligible candidates participate in cap round 4 allotted the seat first time in cap round 4 shall accept the seat and pay the seat acceptance fees through the online mode. ते करायचं तुम्हाला 8 ऑगस्ट टू 9 ऑगस्ट मध्ये. and reporting to the allotted institute and confirmation of admission by submitting the required documents and payment of fees after cap round 4. Participating candidates to whom the first time allotment is made or got betterment in allotment or no betterment earlier seat retained in round 4 shall be final. Such a candidate must report to the institute for confirmation and admission. म्हणजे असं विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याला एक तर बेटरमेंट कॉलेज मिळालं किंवा नो चेंज येईल म्हणजे तुमचं कॉलेज चेंजेस होणार नाही, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्ट करायचं आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. आणि डेट्स काय दिलेले आहे? 8 ऑगस्ट टू द 9 ऑगस्ट 2025. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅप राउंड्स मध्ये व्यवस्थित मी एक्सप्लेन केलेल्या आहे. यासोबतच इथे ऍडमिशन फॉर इन्स्टिट्यूशनल कोटा अँड व्हॅकंट सीट्स आफ्टर कॅप राउंड 4 जे राहणार त्याच्यासाठी पण तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्या डेट्स दिलेल्या इथे बघा. इन्स्टिट्यूट लेवलवर काय होणार? ज्या पण सीट्स अवेलेबल आहे ते त्यांच्या वेबसाईटवर डिस्प्ले करणार. शेड्यूल वगैरे ते 7 ऑगस्टला करणार. त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन 10 ऑगस्ट टू 12 ऑगस्ट मध्ये होईल. व्हॅकन्सीज डिस्प्ले होईल 13 ऑगस्ट टू 14 ऑगस्ट. आणि लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन सीट विथ अ फुल रिफंड ते होईल 12 ऑगस्टला.
आणि कट ऑफ ऍडमिशन फॉर ऑल ऍडमिशन अकॅडमिक इयर 2025-26 विल 14th ऑफ ऑगस्टला डिस्प्ले. तर 14th ऑफ ऑगस्ट जसं AICTE म्हटलंय की 15 ऑगस्टच्या अगोदर पूर्ण ऍडमिशन प्रोसेस त्यांना फर्स्ट इयर पॉलिटेक्निक असो किंवा सेकंड इयर पॉलिटेक्निक करायचं आहे, तर 15 ऑगस्टच्या अगोदर तुमचं सगळं ऍडमिशन प्रोसेस होऊन जाईल. आता इथे विद्यार्थ्यांना डाऊट असेल की सर मला ऑटो फ्रीज मिळालं तर काही ऑप्शनच नाही, फॉर शुअर. पण मला ऑटो फ्रीजच्या व्यतिरिक्त जर कॉलेजेस मिळत आहे तर मी पुढचे सबसिक्वेंट राऊंड खेळायला पाहिजे का? तर मी म्हणेल हो, खेळायला पाहिजे. का बरं? कारण बेटरमेंटमध्ये अजून कॉलेज लागू शकते. कारण खूपशा विद्यार्थ्यांचा माइंड चेंज होतो. एखाद्या विद्यार्थ्याला बी थ्रू एखादं चांगलं सीट मिळून जाते. खूपशे असे विद्यार्थी जे फर्स्ट इयरचं पण प्रोसेस करत आहे, काही विद्यार्थी BCA BBA ला जात आहे. तर अशा वेळेस तुम्हाला कॅपराऊंड 4 पर्यंत चांगलं कॉलेज मिळण्याची पूर्ण पॉसिबिलिटीज आहे. आणि तुम्ही लवकर पण ऍडमिशन केली तर असं तर काही नाही की तुमचं कॉलेज लवकर स्टार्ट होणार आहे. शेवटपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. अशा वेळेस मला वाटते तुम्ही पूर्ण कॅपराऊंड व्यवस्थित खेळायला पाहिजे आणि सगळ्या डेट्सवर व्यवस्थित लक्ष ठेवा, कारण डेट्स रिवाइज होत राहते. पण मोस्ट प्रोबेबल 14th ऑफ ऑगस्टच्या अगोदर पूर्ण शेड्यूल होऊन जाईल. जर काही डाऊट्स डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि इन केस तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही डाऊट्स डिफिकल्टीज अशा असेल ज्या सॉल्व्ह होत नसेल आणि तुम्हाला माझ्याशी कनेक्ट करायचं असेल तर गुगल फॉर्मच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही गुगल फॉर्म फिल करून मला कनेक्ट करू शकता. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस अँड थँक्यू सो मच.